नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातल्या अपडेट आहेत। अधिकाऱ्यांसोबत अधिकारी आणि आरोपी यांच्यात कथित दारू पार्टी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। फसवणुकीच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या संशयितासोबत ही पार्टी झाल्याचा दावा करण्यात येतोय। कारागृहातील अधिकारी या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतायत। कारागृहाच्या अधिकारी निवासस्थानाबाहेरील परिसरातला हा व्हिडिओ असल्याची देखील माहिती आहे। दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कारागृह प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली। कारागृहाच्या अधिकाऱ्यांना आरोपीसोबत पार्टी करणं भोवलंय। तर या प्रकरणी 3 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। 7 दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। कारागृह प्रशासनाने या प्रकरणी वरिष्ठांना अहवाल सादर केलाय। 3 तुरुंग अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। या सगळ्या संदर्भात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि मंत्री दादा भुसे यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते बघूया। नाही, असं आहे आता बिचाऱ्यांना, आरोपीला घेऊन जाणाऱ्यांना पगार कमी पडतोय आणि शौक वाढले आहेत, त्यामुळे त्या आरोपीकडून शौक पूर्ण करून घेत असतील। महाराष्ट्रामध्ये सध्या आरोपीला पाठीशी घालून आरोपीला प्रोटेक्शन देऊन हा धंदा जोरात चालला आहे। आपले शौक, पाणी, पैसा उकळणं। महाराष्ट्रात आता राहिलं काय? महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलंच नाही, काय द्यायचं हाच राज्य राहिलेला आहे, हेच राज्य राहिलं आहे। कारागृहामध्ये अधिकारी आरोपींसोबत पार्टी करत होते आणि त्यावर आता अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून 7 दिवसात कारणे दाखवा नोटीस बजावली। मला या विषयाची माहिती नाही, परंतु ज्याने कोणी चुकीचं काम केलं असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी होईल। नाशिकच्या कारागृहातील अधिकाऱ्यांसोबत पार्टी करणारा सराईत गुन्हेगार गौरव मिश्रा तोतया अधिकारी म्हणून लोकांना गंडा घालत होता। लाल दिव्याची गाडी घेऊन फिरणारा गौरव स्वतःला उच्चपदस्थ अधिकारी असल्याचं आव्हानात अनेकांना प्रभावाखाली घेत होता। नाशिक पोलीस आयुक्तालयातील काही अधिकाऱ्यांवर त्याने तोतया अधिकारी बनत छाप पाडली अशी माहिती आहे। 2024 मध्ये अंबड पोलीस ठाण्यात मिश्रा विरोधात तोतया अधिकारी म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। तरी देखील तो शहरात प्रभावशाली व्यक्तीप्रमाणे वावरत होता असं समोर आलंय। या प्रकरणामुळे कारागृह प्रशासन आणि पोलीस विभागातल्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आहे। संबंधितांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे।